नमस्कार मित्रांनो, मी संकेत मयकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आहे गणपती बाप्पाचा 10वा दिवस आणि आज आहे अनंत चतुर्दशी। तर आज होतोय आपल्या बाप्पाचं, घरच्या बाप्पाचं विसर्जन। आणि आज विसर्जनापूर्वी आपण काय काय बाप्पाची तयारी करतोय ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बाप्पाचं दर्शनही घ्या। तर मित्रांनो, हा झाला आपल्या बाप्पाचा नैवेद्य रेडी, उकडीचे मोदक। आपल्याकडे गणपती बसताना आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी असे 2 दिवस उकडीचे मोदक केले जातात। कोकणात प्रत्येक ठिकाणीच माझ्या मते गणपती येताना आणि जाताना मोदक केलेच जातात। तर मित्रांनो, आपला नैवेद्य झालेला आहे। आता आपण थोड्या वेळात करतोय आरतीला सुरुवात। तर मित्रांनो, आपली गाडी सजलेली आहे। चिल्लर पार्टीने गाडी चांगली सजवली आहे बघा। तरी ही आपली बच्चे कंपनी आणि सगळ्यांनी गाडी सजवलेली आहे। आता हे ओळख करून देत आहेत। सांग, नाव सांगा प्रत्येकाने। दक्ष। काय दक्ष? दक्ष नंदन पाटील। तू? माझं नाव आरुष अनिस मयकर। जयवळी महेश मयकर। ओके मन चोबले। आयुष अरिंद मयकर। तर ह्या सगळ्या पोरांनी गाडी सजवली। मित्रांनो, आता होते आपली फायनल आरती आणि आता आपण थोड्याच वेळात देतोय बाप्पाला निरोप। तर आपली आरती करून झाली आहे आणि हा संध्याकाळचा नैवेद्य तळलेले मोदक। ए रिया, इकडं बघ। देवांचा देव तू गणपती, देवांचा देव तू। गणपती बाप्पा नुसता हात टेपला आम्ही शिरतो दरवाजा तुम्ही गणपती बाप्पा असं ठेवायचंय ना। समय बघा, समोर ठेवायला काडी पाठी ढकल। पाठ कसा उभा राहील नाही आडवा दगड लावलं का काढायलाच लागणार तू। थांबा थांबा बस 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 मध्ये होत आला। पिंट्या आता ते लावून घे जरा। मध्ये सेंटर नाही ना तुझ्या पद्धतीने नाही घे आता लाव ती। हा तशी बांध तिथं फक्त बस बांध तो।
तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण दिव्यागर बीच वरती आणि इथूनच आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोरया. पोलीस पण समाधानी. जय देव रत्नोदर पीतांबर परवर वंदना सर सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट. हो ये अरे राजू काकाकडं आमच्याकडं तात्या तिकडं आणि उदय काकाकडं बा इकडे बघ जा. नमस्कार मित्रांनो, काल आपल्या घरच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालं. विसर्जन करताना मला जेवढं शूट करता आलं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण काल लास्टचा दिवस होता आणि आपल्या घरी खूप सारे लोक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत होते. त्यामुळे मला जेवढं जमलं जसं जमलं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, काल व्हिडिओचा एंड पण मी केला नव्हता, कारण विसर्जन करून आल्यानंतर खूप थकायला झालं होतं. तर विचार केला आज व्हिडिओचा एंड करूया आणि बाप्पा गेल्यानंतर आपला मखर किती सुना वाटतं ते तुम्हाला दाखवतो. तर चला पाहूया आपल्या बाप्पाचा मखर. तर मित्रांनो, हा आहे आपल्या बाप्पाचा मखर, जो की आपण बाप्पा येण्यापूर्वी खूप मोठ्या हौसेने सजवला होता. तो आता बाप्पा गेल्यानंतर किती उदास वाटतोय ते तुम्हाला कळतच असेल. तर आता आपण हा मखर सोडणार आहोत आणि ही आहे आपण बाप्पा विसर्जन केल्यानंतर बाप्पाच्या पाटावरती आणलेली माती, ही आपण पूर्ण घरावरती सगळीकडे फेकणार आहोत आणि बाप्पाला विनंती करणार आहोत पुढच्या वर्षी लवकर ये. तर आता हा मी मखर सोडून घेतो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.